त्याचप्रमाणे माझी शाखा जय भवानीनाथ
ताम्रपत्र घेऊन यायचं आहे। तर माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। जो तुझा दर्श घे त्याचा उत्कर्ष होई। ज्याने दिले बलिदान आहे देश अभिमान। बघा आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला तर देशावरून एक स्तवन गाते तर नीट लक्षात असू द्या। ज्याने दिले बलिदान आहे देश अभिमान। अखेर शेवटी मुक्ती धावे भारताचे नाम। अशा देश भगत शूर देश भगत शूर वीरांना की या देशभक्तांमुळे आपला देश स्वतंत्र झाला। अशा देश भगत शूर वीरांना मानाचा मी करते सलाम। अशा देश भगत शूर वीरांना मानाचा मी करते सलाम।
आहे तर तुम्हाला कसा विषय घेते बघा, नीट लक्ष असू द्या. गोकुळामध्ये खेळा मांडीला जमा झाली सारी पोरा, एक एक भरा लावीला वरा, चढताना थांब तू जरा. नीट लक्ष असू द्या, काही डोळ्यात पाहत नाहीये पण मजा पण येणार आहे. गोकुळामध्ये खेळा मांडीला अहो जमा झाली सारी पोरा, एक एक भरा लावीला वरा, चढताना थांब तू जरा. खाली चिरडून ऐकायला येतंय मागे, खाली चिरडून अरे जातील नंद किशोरा. बघा, खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोरा. आता या पोराचं नाव काय आहे? किशोर सनस. पण बुवा श्रीकृष्णाला नंद किशोर असं म्हणायचं, तर बुवा तुम्हाला नाही म्हणत आहे. आणि काय विषय आहे, तर जेव्हा दहीहंडी याचा उत्सव असतो तेव्हा त्या गोकुळामध्ये जेव्हा थर लावले जातात तेव्हा तो श्रीकृष्ण सगळ्यात वरती चढतो आणि हंडी फोडतो. तर ती हंडी फोडण्यासाठी जेव्हा तो श्रीकृष्ण जात असतो तेव्हा तर त्या जे त्याचे सवंगडी आहेत त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही नीट थर लावा, नाहीतर तो श्रीकृष्ण खाली पडेल. आणि खाली चिरडून मग तो श्रीकृष्ण समजा जर खाली पडला तर जे सवंगडी आहेत खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोर. बुवा तुम्हाला काय बोलत नाही, तर ते सवंगडी आहेत ते चिरडून जातील, नाही तर बुवांना काहीतरी दुसरं चिरडून जातील असं वाटतंय. हा म्हणून बघा काय म्हणते, डोळ्यात घ्यायची ना, घ्या.
यांच्याकडून स्तवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, नाच मंडळ आभारी आहेत. तसेच तुरेवाले शाहीर विशालजी निकम यांच्याकडून नाच मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, नाच मंडळ आभारी आहे. गवळण झालेले आहे, पदाला सुरुवात करते, पण त्याआधी बुवांना माझा प्रश्न असा आहे की कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? तर बुवा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाही तर इथे येऊन काही सांगा तर तसं चालणार नाही. बघा पदाला सुरुवात करत आहे. जिला कदर नाही माझी तिचाच काढतोय घसरा. बघा शास्त्रात आहे पद, असा कसा हा जन्म आला बिन बापाच्या गाडवा. बघा नव्हतं आई बाप त्याला म्हणून स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला हा आडवा, सांगा कुठून आला हा आडवा. या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. या चांडाला धरून बडवा. बघा बुवा जेव्हा गाधी गंगेत स्नान करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा त्यांच्या हाती एक चांडाळ नावाचा राक्षस लागतो. तर एवढाच विषय आहे आणि तो त्याचा जन्म हा पाण्यातून झालेला असतो आणि तो गाधीला चांडाळ नावाचा राक्षस भेटतो. बुवा एवढाच विषय आहे. मग बघा काय म्हणायचंय, असा कसा हा जन्म आला तू बिन बापाच्या गाडवा. बघा नव्हता आई बाप त्याला पण स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला हा आडवा, सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा. असा कसा हा जन्म आला तू बिन बाबाच्या गाडवा. बघा नव्हता आई बाप त्याला पण स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा. तेव्हा गादीने जपलो खेळा, त्याला प्रसन्न झाला. तो गंगेत स्नानाला गेला, त्याला असा एक भास झाला. कंठ नावाचा चांडाळ घडला, त्याला इथून मागे पळवा. कंठ नावाचा चांडाळ घडला, त्याला इथून मागे पळवा. सांगा कुठून आला हा आडवा. त्या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. या चांडाळा धरून बडवा, सांगा कुठून आला हा आडवा. या चांडाळा धरून बडवा. केला होता आणि तेव्हा तो चोऱ्या माऱ्या करायचा. म्हणून काय म्हणायचंय, 25 वर्ष संसार केला, चोऱ्या मारा करू तो लागला. गेला केरळ या देशाला, अत्याचाराचा त्याने केला.
त्याने त्याला नव्हती कशाची परवा देवे कष्ट केला हो त्याने त्याला नव्हती कशाची परवा शाहीर वळते निरनात गाऊन तुला सांगते मनात गिरवा सांगा कुठून आला हाडवा त्या चांडाळा धरून बडवा सांगा कुठून आला हाडवा त्या चांडाळा धरून बडवा सांगा कुठून आला हाडवा माझ्या कसा हा जन्म तू बिनवा माझ्या गाडवा बघा होताई बाबू त्याला स्वभाव त्याचा कडवा सांगा कुठून आला हाडवा त्या चांडाळा धरून बडवा सांगा कुठून आला हाडवा त्या चांडाळा धरून सांगा कुठून आला हाडवा या चांडाला धरून बडवा तर बुवा अशा प्रकारे मी माझी प्रथम फेरी ते संपवत आहे पण जाण्याच्या आधी तुम्हाला आधीच सांगते बुवा तुमचा आणि माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे मी माझी पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे तुम्हाला शास्त्र पटवून सुद्धा दिलेले आहे पण जर तुम्ही पहिल्या बारीत येऊन शास्त्र सोडून जर गायलात तर बुवा दुसरी बारी या वैद्यशालाच्या हातात एवढं लक्षात ठेवायचं आणि हे सगळे बारी बोलण्यासाठी थांबणारच आहे थांबणार आहात ना दुसरी बारी बोलण्यासाठी तर बुवा जर तुम्ही अति फालतूपणा केलात तरी वैद्यशाला काय आहे ते दुसऱ्या बारी तुम्हाला दाखवेल आणि बुवांना